नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक गरीब सून आणि तिचा संघर्ष याविषयी गोष्ट सांगणार आहे। एका लहानशा खेडेगावात राहणाऱ्या राधाची गोष्ट आहे। राधा एक गरीब कुटुंबातील मुलगी होती। तिचे वडील शेतकरी होते, पण दुष्काळाच्या काजळा आणि सततची नापिकी यामुळे घराची परिस्थिती हलाखीची होती। घरात 4 बहिणी आणि 1 भाऊ, त्यामुळे राधा लहानपणापासूनच परिस्थितीशी जुळवून घेत होती। तिच्या आईवडिलांनी तिचे शिक्षण फक्त 10वी पर्यंत करू शकले। वडिलांच्या हातातल्या शेवटच्या 4 आण्यांवर तिच्या लग्नाचा खर्च झाला। लग्न आणि नव्या घरातलं स्वागत। राधाचं लग्न एक गरीब शेतकरी कुटुंबात झालं। नवरा रमेश साधा माणूस होता, पण परिस्थितीने गांजलेला रमेशचं कुटुंबही खूप मोठं होतं। आई वडील, 2 लहान भाऊ आणि 1 लहान बहीण, या सगळ्यांची जबाबदारी रमेशवरच होती। सासरी पोचल्यावर राधाचं स्वागत तसं थंडसरच झालं। सासू सासऱ्यांच्या डोळ्यात आमच्या गरिबीत अजून एक माणूस वाढली, ही भावना स्पष्ट दिसत होती। राधाने नव्या घरात पाऊल ठेवलं, पण सुख समृद्धीची स्वप्न ती फार लवकर विसरली। इथे सगळं साधं होतं, अगदी जमिनीवरच्या चटईपासून स्वयंपाकातल्या भांड्यापर्यंत। घरातली परिस्थिती पाहून राधा निराश झाली, पण तिच्या स्वभावात एक मोठा गुण होता, जिद्द। तिने मनाशी ठरवलं की परिस्थितीशी हार मानायची नाही। संघर्षाची सुरुवात। राधाचं आयुष्य रोज सकाळी 5 वाजता सुरू होतं। ती पहाटे उठून घरातली सगळी कामं उरकत, पाणी भरायचं, शेणाचा चुला लावायचा, सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आणि नंतर शेतीच्या कामासाठी रमेशसोबत शेतात जायचं। दिवसातले 12-14 तास ती काम करत, पण तरीही घरातली सदस्यांकडून तिला फक्त तक्रारीच ऐकायला मिळत। घरातला अन्नसाठा कमी असल्यामुळे ती स्वतःचं खाणं कमी करत असे। आपल्यामुळे घरावर भार पडू नये असा तिचा नेहमी विचार असे। रमेश तिच्या कष्टाचं कौतुक करत असे, पण त्याच्या हातातही फार काही नव्हतं। सासू मात्र तिच्यावर नेहमी ओरडत असे, तू या घरात नशीब घेऊन आली नाहीस। परिस्थिती बदलायचं स्वप्न। राधाला हे स्पष्ट होतं की जर परिस्थिती बदलायची असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल। ती लिहायला वाचायला जाणत होती, त्यामुळे तिने गावातल्या एका लहानशा स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला। ती संस्था महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देत होती। राधाने शिवणकाम शिकण्याचा निर्णय घेतला। सासरचं काम आणि शेतातली काम सांभाळून तिने शिकायला सुरुवात केली। सुरुवातीच्या तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूप विरोध केला। घरात पुरेसं काम नाही का, असा प्रश्न तिला रोज विचारला जायचा, पण राधाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। महिन्याभराच्या प्रशिक्षणानंतर ती शेजारच्या महिलांसाठी कपडे शिवू लागली। तिच्या कामाची गुणवत्ता लवकरच गावभर प्रसिद्ध झाली आणि तिच्याकडे काम वाढलं। तिच्या हातात हळूहळू थोडे पैसे येऊ लागले। ती पैसे वाया घालवायची नाही, तर घरासाठी साठवायची। तिच्या सासूला सुरुवातीला हे पटत नव्हतं, पण घरातलं उधार कमी होऊ लागल्यावर तीही गप्प झाली। स्वावलंबनाची वाट। राधाने आपल्या कमाईतून घरात गॅसची चूल बसवली, मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली आणि शेतातील काही सुधारणा केल्या। तिच्या मेहनतीमुळे रमेशच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला। दोघांनी मिळून एक छोटासा व्यवसाय सुरू केला। गावातल्या महिलांसाठी शिवणकाम आणि कापड विक्री। संघर्षाचे यश। 5 वर्षांनी राधाच्या मेहनतीचं फळ दिसायला लागलं। घरात कमी नव्हती अशी समृद्धी आली। सासरचं घर पक्क बांधलं गेलं। मुलांना चांगल्या शाळेत पाठवता आलं आणि राधाच्या सासऱ्याचं आजारपणही योग्य उपचारांमुळे बरे झाले। गावात राधा आदर्श झाली होती। तिच्या कष्टाने आणि जिद्दीने तिने गरिबीशी झुंज दिली आणि सगळ्या कुटुंबाचं जीवन उंचावलं। आता ती इतर महिलांना सशक्त होण्यासाठी प्रेरणा देत होती। राधाची गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असो, मेहनत आणि जिद्द यांनी काहीही अशक्य नाही। गरीब सून म्हणून सुरुवात करणारी राधा कुटुंबाची तारणहार बनली। तिचा संघर्ष तिचं यश ठरलं। ही होती राधाची गोष्ट। तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय सर्वांना।